तिथं मुंबईत आज समुद्राला मोठं उधाण येणार आहे। दुपारी 1:20 समुद्राला मोठी भरती येईल, उधाण येईल। जवळपास सर्वाधिक 4.67 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत समुद्रात। त्यामुळे नागरिकांनी किनाऱ्यावर जाऊ नये असं आता आवाहन करण्यात येत आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय सध्या परिस्थिती आहे मुंबईत काल रात्री सुद्धा मुसळधार पाऊस बरसत होता, आता नेमकी काय परिस्थिती आहे? इतकंच नाही तर आज समुद्राला उधाण सुद्धा येणार आहे। निश्चितच लागवी आपण पाहतोय की मुंबईमध्ये काल दिवसभर देखील मुसळधार पाऊस झाला, रात्री देखील पाऊस चांगलाच पडलेला आहे। आज सकाळपासून जर पाहिलं तर रिमझिम पाऊस सुरू आहे, पण पुढील काही तासामध्ये मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार पाऊस हा आजच्या दिवसाला देखील होऊ शकतो। यासोबतच ठाणे जिल्ह्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट आहे आणि रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गसाठी देखील आज ऑरेंज अलर्ट असणार आहे। पण मात्र घाटमाथ्यावरती आणि पालघर जिल्ह्यासाठी आपण पाहतोय की अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे तिथे आज जर आपण पाहिलं तर मोठी पाऊस पडण्याची शक्यता जी आहे आणि मोठ्या सरी पडण्याच्या देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सध्या मुंबईतली परिस्थिती आपण पाहिली तर ढगाळ वातावरण आज सकाळपासून आहे, पण मात्र पाऊस जो आहे रिमझिम पडत आहे सध्या। पण मात्र आज मोठी भरती जी आहे ती समुद्रामध्ये येणार आहे, कारण जवळपास आपण पाहतोय की दुपारी 1:20 4.67 मीटर इतक्या उंचीच्या लाटा ज्या आहेत समुद्रामध्ये उसळणार आहेत। आणि त्यामुळेच खबरदारी म्हणून आपण पाहतोय की प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना जे आहे ते आवाहन देखील केलेलं आहे आणि सतर्क राहण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। खरं तर आपण पाहतोय की मुंबईमध्ये मागच्या 2 दिवसापासून चांगलाच पाऊस पडत आहे आणि 4 दिवसांसाठी मोठी लाट जी आहे समुद्रामध्ये पाहायला मिळणार असल्याचं देखील वेळापत्रक जे आहे ते देण्यात आलं होतं। पण मात्र आजचा दिवस आपण पाहिलं तर आज दिवसभरामध्ये जरी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत असला तरी दुपारी 1:20 समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळणार आहेत आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की समुद्र किनारपट्टीवरती नागरिकांना न जाण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।